नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ड्रायव्हर मित्र समाधान. मित्रांनो, IGF कॅब संस्थेतर्फे जो आज आंदोलन केलं होतं ओला उबेर आणि रॅपिडोच्या विरोधात, तर मुंबईला गेलेली ही गँग आहे. बाबूभाई आज बाबूभाईनं पुढाकार घेतला होता आणि बाबूभाई आपल्या असंख्य ड्रायव्हर मित्राला घेऊन मुंबईला गेले होते. बाबूभाई, तुम्हाला काय वाटतं? आता आम्ही चौकात थांबलो होतो, तुम्ही पण बघितलं की बरेच लोक अजूनही ट्रिप घेऊन जात आहेत. तुम्हाला काय वाटतं, यांना सहकार्य करायला पाहिजे का? त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. हे तुमचं आणि माझं एकट्याचं काम नाही. जोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन बंद करणार नाहीत तोपर्यंत तुमच्या हक्काचे रेट भेटणार नाहीत, लक्षात असू दे. अगदी बरोबर आहे. आणि ओला उबेरचं जे ही समुद्र आहे ओला उबेरचा, त्यातनं 1000-2000 गाड्या बंद झाल्यामध्ये 4-5 बकेट जर काढून घेतलं त्यांना काही फरक पडणार नाही. त्यासाठी आपण 100% एकत्र येणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण 100% लोक एकत्र येऊन आपण काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. तर कृपया सगळ्यांना विनंती की उद्याही बंद आहे तर उद्याही सगळ्यांनी बंद पाळा. आणि कृपया कोणी माझे ड्रायव्हर मित्र किंवा बाबूबाईचे कोण फॅन बघत असेल त्यांना विनंती आहे की कुणालाही मारहाण करू नका. मारहाण करून कुणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू नका. याच्या मागचं कारण असं की प्रत्येकाच्या घरी त्यांची मुलं बाळं, त्यांची बायको, त्यांची आई व्हिडिओ बघते. त्यांनाही वाटू नये की कुठेतरी माझ्या बापाची नाही का विटंबना झाली किंवा माझ्या बापाबद्दल त्यांच्या मनामध्ये काही वेगळं यायला नको. त्यामुळे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की आपला ड्रायव्हर मित्र, आपला ड्रायव्हर भाऊ आहे, त्याच्यावरती हात उचलू नका. तुम्हाला याबद्दल काय बोलायचं? सगळ्या ड्रायव्हर भावांना एकच विनंती आहे, सगळे ड्रायव्हर भाऊ आपल्याच घरातले आहेत असं म्हणून त्यांना समजावून सांगा, पण मारू नका. कारण त्यांच्या जर घरच्यांना जर कळालं त्यांच्या वेतनात त्यांनाच माहित होते. आणि मागे एक घटना घडली होती, एका ड्रायव्हरला मारलं होतं, त्याची बायको आणि त्याचा नवरा दोघं जण सुसाईड करायला गेली होती. इथपर्यंत घडलेली घटना आहे. त्यामुळे कृपया कोणालाही मारू नका, प्रेमाने समजून सांगा. थोडं उशिरा कळण पण 100% त्याला कळणार आहे, मी तुम्हाला गॅरंटेड देऊ शकतो. धन्यवाद.